आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो हॅलो हाय गुड मॉर्निंग. ऍक्च्युली मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की मी आता घरून निघतोय, सो आपण भेटू थोड्या वेळात देवळात. का? सिरियसली का? तुमचं मेमरीचा काही प्रॉब्लेम आहे का हो? नाही, कालच आपलं ठरलं होतं ना देवळात भेटायचं. तुमचा रुमाल आहे माझ्याकडे, मला तो परत करायचा आहे, त्याकरता भेटणार होतो आपण. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं ना, तो रुमाल तुमच्याकडेच राहू द्या म्हणून. पण मी पण तुम्हाला म्हणालो ना की मी तुमचा रुमाल असाच माझ्याकडे नाही ठेवू शकत, मला तो धुवून परत करावाच लागणार. हे बघा, मला शाळेत लवकर जायचंय, त्यामुळे मी मंदिरात नाही येऊ शकत. हे देन मी घरीच येतो मग. नाही, घरी अजिबात नको. मागच्या वेळेस कसा प्रॉब्लेम झाला होता माहिती आहे ना तुम्हाला. ओके देन शाळेत. हे बघा प्लीज, शाळेत पण नका येऊ, उगाच लोकांमध्ये चर्चा नको. अहो काय चाललंय काय तुमचं? एकतर आपलं ऑलरेडी काल ठरलं होतं देवळात भेटायचं, त्यात तुम्ही आता आणखी कन्फ्युजन क्रिएट करताय. सी, देऊळ आपल्याकरता भेटायला बेस्ट ऑप्शन आहे, तिथे कोणालाच काही प्रॉब्लेम होणार नाहीये. ओके, सो आपण देवळात भेटूया, फिक्स. ठीक आहे, येते मी. ग्रेट, इकडे भेटा, मला तुम्हाला आणखी काहीतरी सुद्धा सांगायचंय. नक्की हा, तर तुमच्या घरी येऊन पोहोचेन मी. बाय बाय. तुम्ही जे सांगणार आहात त्यासाठी माझा नकार ठरलेला आहे. हाय. हॅलो. कुठे कुठे हरवलात? तुमचा रुमाल. धुवून आणल्या? थँक्स. बाय द वे, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हो ग्रेट, पण मी आधी सांगणार. नाही, आधी मी सांगते, तुम्ही ऐका. नाही नाही नाही, मी आधी म्हणालोय ना, सो माझं जास्त महत्वाचं आहे, मी सांगणार. मलाही महत्वाचंच सांगायचंय. माझं लग्न ठरलंय. आता लग्न कोणाबरोबर ठरलंय हे मला नाही माहिती. काय? आय नो तुम्हाला हे सगळं ऐकून खूप स्ट्रेंज वाटत असेल, पण खरं आहे, मी तिला भेटलो पण नाही आणि मी तिचा फोटो सुद्धा बघितला नाही. ऍक्च्युली माझं लग्न माझ्या घरच्यांनी ठरवलं आणि मला माहिती आहे माझ्या घरचे माझ्याकरता जे काही ठरवतील ते माझ्याकरता योग्यच असेल. तुम्हाला आता प्रश्न पडले ना की मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय. त्याचं काय आहे ना, आतापर्यंत माझ्या लाईफ मध्ये माझा कोणीच मित्र मैत्रीण असं कोणीच नव्हतं. जो काही बॉन्ड आहे तो माझ्या
माझा माझ्या फॅमिली बरोबरच. म्हणजे आम्ही जे काही डिसिजन घेतलेत किंवा डिस्कस केले ते सगळं मी माझ्या फॅमिली बरोबरच. पण माहिती नाही का तुम्हाला भेटल्यापासून ना तुमच्या बरोबर एक काहीतरी वेगळंच कनेक्शन असल्यासारखं वाटतं. आता बघा ना, आपण याआधी जेव्हा जेव्हा भेटलोय तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्ही मला म्हणालात की ही आपली लास्ट भेट आहे, इथून पुढे आपल्याला कधीच भेटायचं नाहीये. तरी सुद्धा काही ना काहीतरी घडतं आणि आपण एकमेकांपुढे येऊन उभे राहतो. बरोबर? तुम्हाला गंमत नाही वाटत ही? मला तर भारी गंमत वाटते. आणि आता बाकी सगळं तुमच्यावर आहे. म्हणजे तुम्ही मला मित्र मानाच अशी माझी काहीच जबरदस्ती नाही, पण मी मात्र तुम्हाला माझी मैत्रीण मानले. आणि म्हणूनच माझ्या आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट आज मला तुमच्या बरोबर शेअर करावीशी वाटली. खर तर मी इतक्यात लग्न करायला तयार नव्हतोच, पण आमचे गुरुजी म्हणाले की या वयात जर माझं लग्न झालं नाही तर माझ्या जीवाला धोका आहे. आणि म्हणून मग आमच्या जानूला टेन्शन आलं. मग माझ्या पत्रिकेला जुळणारी पत्रिका शोधली आणि मग फायनली लग्न होत आहे. मुलगी माझा जीव वाचवणार आहे म्हणे. तिला मी अजूनपर्यंत बघितलं सुद्धा नाहीये. पण आता मला त्या मुलीबरोबर माझं अख्खं आयुष्य काढायचं, जिला मी बघितलं सुद्धा नाही. आणि सिरियसली सांगू का, या सगळ्या गोष्टींवर माझा पर्सनली अजिबात विश्वास नाहीये, पण माझा माझ्या जानूवर खूप विश्वास आहे. म्हणून मी लग्नाला होकार दिला. नाव युअर टर्न. बोला. बोला. काय झालं, अशा गप्प का बसलात तुम्ही? बोला ना. मी काय बोलू? तुम्हाला पण मला काहीतरी सांगायचं होतं ना, ते बोला. मी विसरले. सिरियसली? अहो, आता 2 मिनिटं आधी तुम्ही भांडत होतात माझ्याशी की आधी मी सांगणार म्हणून, आणि आता विसरलात? नाही, खरंच विसरली. पण यू नो व्हॉट, मला माहितीये तुम्हाला सुद्धा हवा तसा एक चांगला लाईफ पार्टनर मिळेल. तुम्हाला कसं माहित? तुम्हाला आठवतंय का आपण जेव्हा पहिल्यांदा देवळात भेटलो होतो